डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाती शोषणाचा व्यवहार जो आहे त्या जाती शोषणाचा व्यवहार आणि त्याचे जे आधार आहेत याचं विश्लेषण करतात आणि दास्यभावात जगणारे जे अस्पृश्य आहेत किंवा न्यूनगंडात जगणारे जे अस्पृश्य आहेत त्याचं विश्लेषण करतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ॲनिलेशन ऑफ कास्ट असेल किंवा बाबासाहेबांचा जेनेसिस ऑफ कास्ट असेल किंवा रेव्होल्युशन काउंटर रेव्होल्युशन असेल, तर या ग्रंथामध्ये बाबासाहेब जातीची संरचना आणि जातीच्या संरचनेचे जे सांस्कृतिक आधार जे आहेत ते सांस्कृतिक आधार किंवा ती संरचना याचं विश्लेषण करतात आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे न्यूनगंडातून आलेलं अपमानित आणि कलंकित जीवन जे आहे तर त्या अस्पृश्यांच्या अपमानित आणि कलंकित जीवनाचे ऐतिहासिक कारणं जे आहेत त्याचा शोध घेतात. त्या त्याचा शोध घेत त्याची कारणमीमांसा शोधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे जातीय कलंकितपणा जो आहे किंवा जातीय अस्पृश्य असण्यातल्या जगण्यातला जो अपमान आहे त्याची कारणमीमांसा करतात. आणि हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांस्कृतिक पातळीवरची जी संरचना आहे तिचं विश्लेषण करतात. त्याचबरोबर जे बंधश्रम आहे किंवा जे जातश्रम आहे त्या जातीचंही जातश्रमाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्लेषण करतात. म्हणजे एकूण बाबासाहेब हे इथल्या अस्पृश्य जातीच्या जगण्यातला जो कलंकित भाव आहे, जो दास्य भाव आहे, याची कारणमीमांसा शोधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या जगण्यातला जो कलंकितपणा जो आहे, सांस्कृतिकदृष्ट्या जो कलंकितपणा जो आहे, सामाजिकदृष्ट्या जी मानखंडना आलेली आहे त्यांच्या जीवनातली, त्याची कारणमीमांसा करून बाबासाहेब हे एकूण त्यांच्या जाती मीमांसेमध्ये अस्पृश्याच्या जगण्यामधला हा जो दास्यभाव आहे तो दास्यभाव बंधश्रम, जातश्रम आणि ब्राह्मणी व्यवस्थेनं दिलेला धार्मिक संस्कार या दोन्ही पातळीवरती त्याची मांडणी करतात. आणि ती मांडणी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे बंधश्रम आहे किंवा जातश्रम जे आहे ते बंधश्रम जातश्रम सोडायला सांगतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गावक्या सोडायला सांगितल्या म्हणजे बंधश्रम सोडायला सांगितलं. म्हणजे जातीच्या श्रमामधून जी कलंकित ओळख जी आहे ती कलंकित ओळख, अपमानित ओळख नाकारायला सांगितली आणि बाबासाहेबांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा किंवा गावाकडून शहराकडे चला अशा संकल्पनातून एक नवसमाज किंवा बाबासाहेबाचा जो जे संकल्पना विश्व आहे त्याच्यातून बाबासाहेब नवसमाजाची निर्माण करतात. त्याचबरोबर इथल्या अस्पृश्यांच्या जगण्यातला जो कलंकित भाव आहे किंवा जे धर्म संस्कारानं त्यांच्या जगण्यातली जी अपमानित जगणं जे आहे ते नाकारतात आणि मग अगदी 1956चं धर्मांतर जे आहे तिथे येऊन बाबासाहेब हे एकूण सारासार विचार बदलण्याच्या हेतूने धर्मांतरापर्यंतचा मार्ग देतात. म्हणजे बाबासाहेब एकूण जातीय ओळख जी आहे ती जातीय ओळख ही या व्यवस्थेनं दिलेली आहे आणि ब्राह्मणी व्यवस्थेनं दिलेली जातीय ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाकारतात. त्याच्यामुळे देशामध्ये आत्ता जो काही शेड्यूल कास्टमधला इंट्राकास्टचं जे एक मल्टिपल इसेन्शियलायझेशन सुरू आहे आणि देशात सगळीकडेच सुरू आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या चिंतनामध्ये कुठेच जातीचा उल्लेख न करता पारंपरिक जातीय ओळख नाकारलेली आहे. आणि बाबासाहेब म्हणजे त्यांचे वर्तमानपत्र बघा, मूक नायक, बहिष्कृत भारत किंवा प्रबुद्ध भारत किंवा संघटनेची नावं बघा त्यांनी स्थापन केलेली, डिप्रेस क्लास, शेड्यूल कास्ट फेडरेशन किंवा कॉलेजची स्थापन केलेली नावं बघा, सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज वगैरे. तर हे जर सगळं पाहिलं तर बाबासाहेबांनी पारंपरिक ओळख नाकारलेली आहे, जातीय ओळख नाकारलेली आहे आणि ती ओळख नाकारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नवीन संकल्पना देत नवीन वैचारिक अवकाशातून तयार झालेल्या
समाजाची निर्मिती करतात. त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेबांनी जी या व्यवस्थेतली मानखंडना, अपमान, दास्यश्रम, इथल्या सांस्कृतिक संरचनेतून आलेलं दास्यभाव किंवा अपमानित कलंकित जीवन किंवा सांस्कृतिक मानखंडना याचं जे विश्लेषण केलेलं आहे हे कोण्या एका शेड्यूल कास्टचं केलेलं नाही, तर या व्यवस्थेतल्या ज्या कोणत्या अपमानित जाती आहेत, ज्या कोणत्या कलंकित जाती आहेत, ज्या कोणत्या जाती सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मानखंडनेचा विषय जगतात, अशा सर्व जातीच्या अनुषंगानं ते विश्लेषण केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते एका जातीच्या मुक्तीचं विश्लेषण नसून ते तमाम अस्पृश्याच्या आणि तमाम बहिष्कृत शोषित जातीच्या विकासाचं किंवा त्यांच्या मुक्तीचं ते विश्लेषण आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जात श्रम सोडायला सांगतात आणि गावकीची कामं सोडायला सांगतात आणि नवीन गावकीची कामं सोडायला सांगतात. आणि ज्या ज्या समाजानं म्हणजे बाबासाहेबांना गावकीची कामं सोडायला सांगितली, पूर्वाश्रमीचे महाराजचे बौद्ध त्यांनी गावकीची कामं सोडली आणि आपण त्या समाजात झालेला बदल पाहतो. पण त्याच वेळेस इतर ज्या शेड्यूल कास्टच्या जाती आहेत त्या शेड्यूल कास्टच्या जाती त्या प्रक्रियेत आल्या नाहीत, कदाचित तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग नसावा म्हणून शैक्षणिकदृष्ट्या किंवा समाज विचाराच्या पातळीवरती समूह म्हणून त्यांचं जे एकरूप असणं आहे ते एकरूप असणं समाजात किंवा व्यापक समाजाच्या अर्थानंही दिसत नाही. आणि अशा वेळेस मग हा जो काही इंट्राकास्टचा इश्यू आहे तो इश्यू किंवा हा प्रॉब्लेम सगळीकडे दिसतो. तर थोडक्यात मला हे म्हणायचं आहे की बाबासाहेबांना हा जो श्रम, जात श्रम, सामाजिक आणि सांस्कृतिक संरचनेतून आलेला जो कलंकितपणा आणि अपमानित जीवन आहे अशा सगळ्या जातींबद्दल त्यांच्या एकूण जात विश्लेषणातून लिहिलंय. आणि त्यांनी जातीची ओळख जी आहे ती जातीची ओळख नाकारलेली आहे. आणि जात नष्ट करायची असेल तुम्हाला तर जातीचं श्रम सोडावं लागेल, बंधश्रम सोडावं लागेल, जातीची ओळख सोडावं लागेल. पारंपरिक जातीची ओळख सोडून तुम्हाला वैचारिक अवकाशातून निर्माण झालेली जी ओळख आहे ती स्वीकारावी लागेल वगैरे अशी एकूण बाबासाहेब त्यांच्या विविध ग्रंथात किंवा त्यांची जाती मीमांसा आपल्याला या प्रकारे पाहायला मिळेल. तर पहिल्या टप्प्यात बाबासाहेबाच्या या भूमिकेनं जे प्रेरित झालेले महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस बाबासाहेबाच्या हयातीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत आणि ज्या काही घटना किंवा काही परिषद आहेत त्याबद्दल मी थोडंसं आजच्या या दुसऱ्या टप्प्यात सांगणार आहे. आणि मी सुरुवातीला म्हणालो तसं डॉक्टर सोमनाथ कदम यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या आधारावरती मी माझे या दुसऱ्या टप्प्यातली चर्चा पुढे घेऊन जाणार आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये बाबासाहेब म्हणजे आंबेडकरी चळवळीतली जी मातंग नेतृत्व आहे त्याच्यात प्रामुख्यानं रामचंद्र नाथोबा काळोखे होते मुंबईमध्ये, दौलती वायदंडे हे मुंबईच्या परिसरातच काम करायचे, केशव सरकटे मुंबईच्या परिसरात काम करायचे, तुकाराम आप्पाजी गणेशाचार्य कोल्हापूरच्या परिसरात, आरजी खंडागळे दौंडच्या परिसरात होते, धोंडिबा संभाजी साठे अहमदनगर, भागवत सदाशिव पवार मुंबईच्या परिसरात, बाळासाहेब शेंडगे पुण्याच्या परिसरात होते, रामचंद्र सगट दौंडच्या परिसरात काम करायचे, बंशी गणपत निखाडे नागपूरच्या परिसरात काम करायचे, के बी मोरे नाशिकच्या परिसरात, नारायणभाऊ खुडे नारायणगावकर हे नारायणगाव आणि नाशिकच्या परिसरात काम करायचे, बाबा सुभान वाघमारे दौंडच्या परिसरात, वाय बी सरोदे सोलापूर, बेहाडे नागपूर, काळोखे मुंबई, त्याच्यानंतर रंगनाथ रणदिवे पंढरपूर, श्रीमती दामोदर पवार पुणे, सीताराम लांडगे पुणेच्या परिसरात, केरू जाधव सोलापूर, श्रीपाद अंकुश शिंदे सोलापूर, कळंब आणि उस्मानाबादच्या परिसरात, शांताबाई सक्टे मुंबईच्या परिसरात, जिजाराम पवार
हे मुंबई आणि त्या परिसरात, गणेश भिकाजी भोसले मुंबई आणि त्या परिसरात. अशी ही जी काही 24-25 कार्यकर्त्यांची जी लिस्ट आणि त्यांचं जे योगदान आहे याबद्दल मी एक पुढचे 10-15 मिनिटं सांगणार आहे. तर आता हे नाथोबा काळोखे जे होते, म्हणजे मी हे सांगण्याचा उद्देश हा आहे की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये मातंग समाजाचं जे योगदान होतं किंवा मातंग समाजाचे जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांचा जो सहभाग होता तो सहभाग आणि त्याची चर्चा आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं सद्यकालीन आंबेडकरी चळवळीत मातंग समाजामध्ये आंबेडकरी चळवळीचे जे सार्वत्रिकीकरण आहे याची चर्चा किंवा या चर्चेचा जो एक सुसंगत असणं जे आहे यासाठी मी ही माहिती किंवा हा जो काही आंबेडकरी चळवळीतला इतिहास आहे तो आपल्यासमोर मांडणार आहे. तर नाथोबा काळोखे हे बाबासाहेबांना धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांच्या जी सामूहिक धर्मांतराची घोषणा होती तर त्या सामूहिक धर्मांतराच्या घोषणामध्ये बाबासाहेबांच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते राहिलेले आहेत आणि त्यांनी हा जो मातंग समाजामध्ये आंबेडकरी विचार रुजवण्याच्या दृष्टीने मुंबई आणि त्या परिसरात मोठं काम केलेलं आहे. 2 जून 1936 रोजी मुंबईमध्ये अखिल मुंबई इलाखा मातंग परिषद भरली होती आणि त्या परिषदेला साधारणतः 8000 मातंग समाज जमल्याची नोंद आहे. आणि काळोखे यांनी त्यावेळेस म्हणजे 1936 मध्ये एक पदवीधर मातंग समाजामध्ये एक पदवीधर 8 मॅट्रिक व 50 नॉन मॅट्रिक मातंग तरुण आहेत आणि कदाचित हे मुंबई प्रदेशातलाच नंबर असेल. परंतु 1936 मध्ये मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण इतकं कमी होतं आणि ते शिक्षणाचं प्रमाण वाढण्यासाठी 1936च्या मुंबईमध्ये जी मातंग समाज इलाखा परिषद भरली होती त्या इलाखा परिषदेमध्ये बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजानं शिक्षणाचा धडा घ्यावा, ध्यास घ्यावा हा मनोदय व्यक्त केल्याचं दिसतं. त्याच्यानंतर दौलती वायदंडे जे आहेत ते मुंबई आणि त्या परिसरात बाबासाहेबांच्या चळवळीचे एक सहकारी राहिलेले आहेत. 1927च्या महाडच्या सत्याग्रहामध्ये वायदंडेंचा जो सहभाग आहे या सहभागाची नोंद खूप सविस्तर आलेली आहे. वायदंडे हे त्यावेळेसचे जे उच्च शिक्षित भिंगारदेवे होते मातंग समाजाचे कार्यकर्ते यांच्या बरोबर असणारे ते तरुण कार्यकर्ते त्यावेळेसचे. 1942 मध्ये नागपूरमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जे अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनाला वायदंडे सहपत्नीक उपस्थित होते आणि वायदंडे यांनी हिंदी राज्यघटनेचा वारस हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जी राज्यघटना लिहिलेली आहे तर खैरमोडेंच्या त्या समग्र वाङ्मयात त्याचा खूप सविस्तर उल्लेख आहे. तर 1942ला हे जे दौलती वायदंडे आहेत त्यांनी हिंद राज्यघटनेचा वारस हा एक छोटासा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांचं भारतीय राज्यघटने मधल्या निर्मितीचं जे काही काम होतं, योगदान आहे याची चर्चा केलेली आहे. आणि हा 1942 मध्ये लिहिलेला जो ग्रंथ आहे हा साधारणतः एक 35-40 पानी ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामधून साधारणतः बाबासाहेबांच्या राज्यघटना व अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी बाबासाहेबांनी ज्या कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत त्याची चर्चा या ग्रंथात केलेली आहे. त्याच्यानंतर 1927 मध्ये जी माणगाव परिषद भरली होती तर केशव सरकटे हे या माणगाव परिषदेत बाबासाहेबाला भेटलेले एक तरुण ग्रस्त कार्यकर्ते होते. तर बाबासाहेबांनी साधारणतः 20 जुलै 1924 रोजी जी पहिली संघटना स्थापन केली ती बहिष्कृत हितकारणी सभा व या सभेचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या सभेच्या कार्यकारी मंडळात मातंग समाजातील 2 कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी दिली होती. एकूण 17 कार्यकर्ते होते, त्याच्यात 2 कार्यकर्त्यांना संधी दिली होती. तर त्याच्यापैकी एक म्हणजे केशव सरकटे. तर केशव सरकटे यांनी 27 सप्टेंबर 1929च्या अंकात लिहिलेला आहे की ते लिहितात केशव सरकटे, मातंग जातीचे समाजसुधारक म्हणविणारे लोक आपल्या जात भाईंना ब्राह्मणी माड्यांची ग्रंथ पुराणे वाचायास लावून व त्यांच्या समाप्तीच्या दिवशी भंडारे करून मंडळी जेवू घालतात. अशा रीतीने जी पैसे राक्षसी रूढीला खर्च करतात
तोच जर शिक्षणाच्या कामी केला तर किती उत्तम होईल. म्हणजे सरकटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जी बहिष्कृत हितकारणी सभा होती त्या बहिष्कृत हितकारणा सभेच्या माध्यमातून शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते मातंग समाजात रुजवण्याच्या दृष्टीने हा विचार व्यक्त केलेला आहे बहिष्कृत भारताच्या 1927च्या अंकामध्ये. आणि ते म्हणतात की त्यावेळेसचे जे मातंग समाज सुधारक होते ते मातंग समाज सुधारक हे पारंपरिक रूढी पोसण्यासाठी जो खर्च करतात तो खर्च टाळून शिक्षणासाठी जर हा खर्च केला तर ते किती समाजाच्या हिताचं होईल वगैरे. आजही आपण सगळे सुज्ञ आहोत. आजही सर्वच अस्पृश्य म्हणजे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीनं आजही शिक्षणाचं महत्त्व किती ओळखलंय आणि सामाजिक पातळीवरती किती प्रयत्न आपण सर्व करतो हे बघण्याची गरज आहे. 1929 रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या ज्या अस्पृश्य वर्गाला धोक्याची सूचना या मात्र्याखाली त्यांनी एक पत्रक काढलं होतं याच सरकटे यांनी. आणि या पत्रकात ते मातंग हितकारक मंडळ मुंबई सचिव या नात्याने मुंबई सत्याग्रह व अस्पृश्याच्या हितचिंतकाचा खुलासा या नावानं डॉक्टर आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारणी सभेत महार व इतर जातीय यांच्या विकासासाठी किंवा यांच्या प्रबोधनासाठी जे कृती कार्यक्रम सुरू होते त्याच्यात त्यांनी खूप सविस्तर ओहापोह केलेला आहे 1929 मध्ये. त्याच्यानंतर तुकाराम आप्पाजी गणेशाचार्य हे कोल्हापूरमधले आणि आजही ते बऱ्याच म्हणजे पब्लिक मेमोरीचा किंवा लोकांना माहीत असणारं नाव आहे. तर कोल्हापूरच्या परिसरात हे एक उच्च शिक्षित व्यक्ती होती तुकाराम गणेशाचार्य. शाहू महाराजांना यांना आपल्या राज्याच्या म्हणजे आपल्या संस्थानात पब्लिक प्रॉसिक्युटरचं काम दिलं होतं. ते कायद्याचे ग्रॅज्युएट होते आणि ते वकिली करत असताना बाबासाहेबाच्या सान्निध्यात आले आणि ॲडव्होकेट तुकाराम गणेशाचार्य त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ॲडव्होकेट दत्तोबा पवार हे बाबासाहेबांच्या कोल्हापूरच्या आणि त्या परिसरातल्या दौऱ्यात बरोबर असणारी मंडळी होती आणि त्यांचा खूप चांगला स्नेह होता अशी त्याची नोंद आहे. त्याच्यामुळे हे जे काही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे जे ॲडव्होकेट गणेशाचार्य जे होते यांचा खूप जिव्हाळ्याचा संबंध होता आणि साधारणतः 1920 ते 1945 या काळामध्ये ॲडव्होकेट गणेशाचार्य हे बाबासाहेबांचे अतिशय घनिष्ठ आणि कोल्हापूर परिसरातले विश्वासातले सहकारी असा त्यांचा उल्लेख असायचा. शाहू महाराजांना ज्यावेळेस कोल्हापूर, बेळगाव, निपाणी या भागात बाबासाहेबाच्या कामाची म्हणजे अस्पृश्य परिषदेची आयोजनं केली होती त्याच्यात गणेशाचार्य यांचा सहभाग राहिलेला आहे आणि ते 1920 साली कोल्हापूर नगरपालिकेचे सभासद होते आणि दरम्यानच्या काळात 25 मध्ये जी बाबासाहेबांनी मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषद आयोजित केली होती त्याला हे ॲडव्होकेट गणेशाचार्य उपस्थित राहिलेले आहेत आणि 37 साली डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रांतिक विभागाच्या निवडणुका लढवायचा जो निर्णय झाला होता त्यावेळी गणेशाचार्य व या मंडळीनं मजूर पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्या परिसरात कोल्हापूर, बेळगाव, निपाणी आणि या परिसरामध्ये मजूर पक्षाचं प्रत्यक्ष काम करताना पक्षाचा प्रसारक म्हणून काम केल्याची भूमिका दिसते किंवा ते त्यांनी भूमिका पार पाडलेली दिसते. 1938 रोजी निपाणी नगर परिषदेकडून डॉक्टर बाबासाहेबांनी मानपत्र देण्यात आलं होतं. तर हे जे मानपत्र आहे ते मानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी अस्पृश्य परिषदेचे आयोजन करून प्रबोधन करण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यास आव्हान देत गणेशाचार्य पवार यांनी पुढाकार घेत 1938 व 1944 साली अस्पृश्यांची परिषद भरवली होती कोल्हापूर आणि त्या परिसरामध्ये आणि त्या परिषदेची जबाबदारी पवार आणि गणेशाचार्य यांनी घेतल्याची दिसते.
तर कोल्हापूर परिसरात गणेशाचार्याचे अतिशय विश्वासू आणि उच्च विभूषित असे मादिंग समाजाचे ते कार्यकर्ते होते. नंतर आरजी खंडागळे दौंड, आजही पुणे दौंड परिसरात आरजी खंडागळेचं नाव आहे, लोकांना हे नाव माहीत आहे. आरजी खंडागळे हे डॉक्टर म्हणजे बाबासाहेब हयात असताना त्यांनी आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकून दिलं होतं. 1943 साली पुणे जिल्हा लोकल बोर्डावरती ते निवडून आले होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 1943 साली जे पुणे जिल्हा लोकल बोर्डानं बाबासाहेबांचा भव्य सत्कार ठेवला होता, तर त्या सत्काराची म्हणजे त्या सत्काराची जी सूचना किंवा त्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आरजी खंडागळे यांनी मांडला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या बाबासाहेबांनी जी धर्मांतराची घोषणा केली, तर त्या धर्मांतराच्या घोषणेला पूरक काम पुण्या दौंड आणि त्या परिसरात आरजी खंडागळेनं केलं. ते 1956 पर्यंत ते काम करत राहिले. त्याच्यामुळे आरजी खंडागळे हे नंतर RPIचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी म्हणजे बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातलं जे RPI आहे, तर 56 नंतर त्यांनी 10 वर्ष RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेलं आहे. आणि पुन्हा आणि त्या परिसरात त्यांनी बाबासाहेबाच्या नंतर दादासाहेब गायकवाड म्हणजे 1962चा जो भूमिहीन आंदोलनाचा लढा जो आहे तो बाबासाहेबांनंतर दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली हिरिरीनं लढला. आणि एकूण त्यांचं जे आंबेडकरी चळवळीतलं योगदान जे आहे किंवा धर्मांतराच्या चळवळीतलं जे योगदान आहे किंवा नंतर दादासाहेब गायकवाडांच्या भूमिहीन आंदोलनामधलं जे योगदान आहे ते सर्व परिचित आहे. आणि मातंग समाजातले आंबेडकरी चळवळीतलं ते एक महत्त्वाचं नाव आहे, मोठं नाव आहे. त्याच्यानंतर भागवत पवार हे राजगुरू आणि त्या परिसरातले होते. 1901 म्हणजे 1915 अशा काळामध्ये भागवत हे मुंबईत होते आणि बाबासाहेबांच्या सानिध्यात ते आले. आणि बाबासाहेबांच्या सानिध्यात येऊन 1917चा हा काळ असावा. भागवत पवार जे आहे ते आणि त्यांचे कुटुंबीय यांनी बाबासाहेबांच्या प्रभावानं त्या परिसरात आंबेडकरी चळवळीला स्वतःला जोडून घेतलं होतं. ते सरकारी नोकर होते, परंतु तरीही त्यांनी साधारणतः 1936 पर्यंत बाबासाहेबांनी ज्या काही विविध संघटना स्थापन केल्या त्या संघटनेमध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये बाळासाहेब शेंडगे असे बाळासाहेब शेंडगे हे पुण्यातलं मोठं नाव होतं. आणि 19व्या शतकामध्ये जी सामाजिक चळवळ सुरू होती म्हणजे पुण्यामध्ये त्यावेळेसही मातंग समाजाची संख्या मोठी होती आणि त्या मातंग समाजाचं नेतृत्व करणारे पुणे जिल्ह्यामध्ये हे बाळासाहेब शेंडगे होते. राजेवाडी परिसर जो आहे आजचा, तर राजेवाडी परिसरामध्ये त्यांचा 1913 मध्ये जन्म झालेला आहे. पुण्यात त्यांचं शिक्षण झालेलं आहे. तर हे जे शेंडगे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी अहिल्या आश्रमास भेट दिली होती. आणि बाजूला भोकरवाडी किंवा मांगवाडी असा राजेवाडी आजचा जो आहे नानापेठ आणि हा जो परिसर आहे, तर तिथं भोकरवाडी किंवा मांगवाडी या परिसरामध्ये बाबासाहेबांनी भेट दिल्याची नोंद आहे. आणि ती साधारणतः 70-75% त्यावेळेस मातंग वस्ती होती आणि पूर्वश्रमीची महार किंवा बौद्ध वस्ती होती त्यावेळेस. तर बाबासाहेबांना बाबासाहेब त्या भोकरवाडीत येणार, तर त्यावेळेस थोडासा मांगमार कलह निर्माण झाला होता. आणि त्यावेळेस त्यांनी कदमांना खूप व्यवस्थित लिहिलेलं आहे, चित्रात्मक वर्णन आहे त्याचं, की त्यावेळेस साधारणतः 200 तरुण हातात खुर्च्या घेऊन फरशी कुऱ्हाडी घेऊन बाबासाहेबांची त्यांनी 1927 मध्ये 20 जुलै 1927 मध्ये भोकरवाडीमध्ये सभा घेतलेली आहे. आणि हे जवळपास 200 तरुण हातात शस्त्र घेऊन उभे असताना बाबासाहेबांना जरा अचंबित झाले ते. तर त्यांनी त्यावेळेस ते राव बहादूर आणि RR भोळे यांना ज्यावेळेस विचारलं की हा काय प्रकार आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते थोडासा मांगमार वाद झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे मातंग तरुण हातात शस्त्र घेऊन संरक्षणासाठी उभे आहेत. तर असा एक उल्लेख बाबासाहेब शेंडगेच्या अध्यक्षतेखाली ही सभा झालेली आहे.
आणि मग नंतर त्यांनी स्वतःला आंबेडकरी चळवळीत वाहून घेतलेला आहे. आणि त्यांचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सत्याग्रह छेडले होते, मग तो 1929मध्ये बाबासाहेबांनी ज्या बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्वतीचा सत्याग्रह असेल आणि त्या पर्वतीच्या सत्याग्रहामध्ये शेंडगेंचं मोठं योगदान आहे. आणि ते साधारणतः 1950 पर्यंत मातंग समाजाचे कार्यकर्ते म्हणून पुणे परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती, आंबेडकरांच्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. विविध सभेमध्ये ते उपस्थित असल्याची त्यावेळेस तरुण भारत, केसरी, सकाळ किंवा विशाल सह्याद्री या वर्तमानपत्राच्या याच्यावरून नोंद आहे. त्याच्यानंतर रामचंद्र सकट दौंड परिसरातले हे कार्यकर्ते आहेत. त्यांनी साधारणतः 1930च्या दरम्यान बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेतलेला आहे. आणि ते साधारणतः 36मध्ये मुंबई येथे एक परिषद आयोजित केली होती. त्याला बोताळजे, वायदंडे, बडेकर, खंडागळे, शिंदे, दैलोतराव गायकवाड असे मातंग समाजातले काही प्रमुख कार्यकर्ते होते. तर या परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी यांच्यावरती होती. आणि त्यांनी आंबेडकरी चळवळीतलं स्वतःचं जे सहभाग आहे किंवा स्वतः आंबेडकरी चळवळीत आंबेडकरी चळवळीतला बाबासाहेबांच्या नेतृत्वामधली आंबेडकरी चळवळ जी आहे तिच्यात त्यांचा सहभाग वेळोवेळी असल्याचा उल्लेख आहे. अखिल मुंबई स्तरावरील ही मातंग समाजाची पहिली परिषद होती असं म्हणता येते. आणि त्याच्यात वेगवेगळे जे ठराव मांडलेले आहेत ते ठराव नंतर पुढे मी सांगणारच आहे. बन्सीलाल निखाडे हे नागपूरचे ग्रस्त आहेत. त्यांनी साधारणतः बाबासाहेबांचा जो 1956च्या धर्मांतराचा जो विचार जो आहे तर ते साधारणतः त्यांनी 1941मध्ये बाबासाहेबांची त्यांची भेट झालेली आहे. आणि 1941 पासून ते साधारणतः 56 पर्यंत त्या परिसरात बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या विचारानं प्रेरित होऊन धर्मांतराचं काम करतात अशी नोंद आहे. आणि दरम्यानच्या काळात म्हणजे त्यांची तिसरी पिढी आंबेडकरी चळवळीत आहे. कविता खंडागळे नागपूरला आहेत असा त्यांच्या सविता खंडागळे त्यांच्या मुलीची ही मुलाखत घेतलेली आहे. आणि असा त्यांच्या वडिलांचा तो उल्लेख करतात की साधारणतः धर्मांतराच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. नाशिकच्या परिसरामध्ये के.बी. मोरे साधारणतः 1930 पासून काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, येवल्याची परिषद असेल, त्याच्यानंतर दादासाहेब गायकवाडांबरोबर ते देवळाली, नाशिक या परिसरामध्ये त्यांनी 2-3 मातंग परिषदा घेतल्याचा उल्लेख आहे. आणि नाशिकच्या परिसरामध्ये हे जे के.बी. मोरे आहेत त्या के.बी. मोरेंचं बाबासाहेबांच्या काळाराम मंदिर प्रवेशामधला जो सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहाच्या म्हणजे त्या कार्यक्रमासाठी त्यांचा एक मोठा सहभाग आहे. त्यांचं त्या परिसरात त्यांनी 2-3 मातंग परिषदा घेतल्याचा उल्लेख आहे दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली साधारणतः 1959 आणि त्या परिसरामध्ये. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी पुढे 1959 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानव विकास संस्थेची स्थापना केली. आणि त्या स्थापनेमधून त्यांनी मग बाबासाहेबांच्या साधारणतः एकूण त्यांचा जो समाज विचार आहे त्यासाठी काम केलेलं आहे. नारायणभाऊ खुडे नारायणगावकर यांनी लोककलावंत होते आणि त्यांच्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणेमधून जातीअंताचा विचार केलेला आहे. बाबा सुभान वाघमारे दौंडच्या परिसरात हे कार्यकर्ते आहेत. आणि यांनी साधारणतः त्याच परिसरामध्ये पुणा, मनमाड, दौंड, कुरुडवाडी, पंढरपूर या परिसरामध्ये आंबेडकरी विचार पसरविण्यासाठी काम केल्याच्या बऱ्याच नोंदी आहेत. बी.वाय. सर्वदे सोलापूरचे आहेत. बी.वाय. सर्वदे हे सोलापूर आणि उस्मानाबाद या परिसरामध्ये मातंग समाजाचे कार्यकर्ते म्हणून परिचित होते. आणि त्यांनी साधारणतः मातंग समाजामध्ये जे अस्पृश्य म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोठं काम केलेलं आहे. आणि 56च्या धर्मांतरामध्ये ते असण्याची नोंद आहे. बेहाडे आहेत नागपूरचे ग्रस्त. तर ते साधारणतः त्यांनी 1929ला सायमन कमिशनला एक निवेदन दिलं होतं. आणि त्या सायमन कमिशनच्या निवेदनामध्ये ते डॉक्टर बाबासाहेबांनी जी अस्पृश्य निर्मूलनाचं काम केलेलं आहे तर त्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कामाचा उल्लेख करतात. त्या कृती कार्यक्रमाचा उल्लेख करून साधारणतः
1900 म्हणजे नागपूरला 8 व 9 ऑगस्ट 1930 रोजी अखिल भारतीय दलित काँग्रेस परिषदेचे आयोजन केलं होतं. तर त्याला बाबासाहेब प्रमुख मार्गदर्शक होते आणि त्या परिषदेत या बेहाड्यांचं मातंग समाजाच्या कार्यकर्त्यासमवेत मोठा सहभाग होता आणि त्या परिसरात ते काम करत होते. KM काळोखे मुंबई या परिसरातले आहेत. 1937 साली स्वतंत्र मजूर पक्षाची जी स्थापना झाली होती, तर स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने ते मुंबई काउन्सिलचे उमेदवार होते आणि बाबासाहेबांनी साधारणतः वेगवेगळ्या जातीतली अस्पृश्य जातीतली खास करून जे उमेदवार दिले होते, तर त्याच्यात काळोखे हे उमेदवार राहिलेले आहेत. आणि बाबासाहेब 8 नोव्हेंबर रोजी दामोदर परेड येथे समता सैनिक दलाच्या सभेत मार्गदर्शक करताना म्हणतात की आमच्या पक्षातर्फे ज्या कार्यक्रमाची आखणी केली ती पार पाडण्यासाठी आपसातले मतभेद, तंटे, भांडणे वगैरे अनिष्ट प्रकार बाजूला ठेवून शिस्तीला व तत्वाला जागून वागला तर आज माझ्या हातून आपल्या समाजाकरिता जे अल्प प्रमाणात काम करता आले ते अधिक प्रमाणात करून घेण्याची मला प्रबळ अशी शक्ती प्राप्त होईल. तत्वाकरिता व शिस्तीकरिता लढता मी कायदे मंडळाच्या या निवडणुकीत पडलो तरी हरकत नाही, परंतु मुंबई जी वार्ड व उपनगर विभागातर्फे उभे केलेले उमेदवार जे आहेत श्री काळोखे यांना तुम्ही निवडून आणून दिलं पाहिजे. त्यातच तुमचे कल्याण, तुमची आबरू आहे. महार मांग हा जातीभेद मानू नका. आपण यापुढे सर्व एक आहोत ही उज्ज्वल भावना निरंतर ठेवून राहा वगैरे समता सैनिक दलानं दिलेल्या कार्यक्रमात बाबासाहेब भाषण करतात. म्हणजे बाबासाहेबांना एकूण हा जो काही मांग मार व इतर अस्पृश्य जातींचा बंधुभाव जो होता तो रुजवण्यासाठी त्यांनी केलेल्या या भाषणाचा संदर्भ खूप महत्त्वाचा आहे. आणि हे काळोखे साधारणतः 65-66 पर्यंत काम करतात. रंगनाथ रणदिवे पंढरपूरच्या परिसरामध्ये काम करतात आणि रणदिवेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूरला आले असताना बाबासाहेबांचं जे अस्पृश्यता निर्मूलन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं जे काम होतं त्यावेळेस, म्हणजे ज्या मातंग समाजातल्या ज्या वाईट चालीरीती होत्या त्या सोडवण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली जी मुवमेंट होती तिथं मोठं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर महिला कार्यकर्ता श्रीमती गीताबाई दामोदर पवार पुण्याच्या परिसरात त्यांचं साधारणतः 23-32 साली त्या 10वी पास झाल्याचा उल्लेख आहे आणि फायनल उत्तीर्ण झाल्याचा उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी अहिल्याश्रम हे पुण्यातलं त्यावेळेसचं चळवळीचं केंद्र होतं, तर तिथे त्या अहिल्याश्रम या वसतिगृहाच्या संपर्कात तिथे राहिल्या आणि त्यांनी मग आंबेडकरी चळवळीतले जे काही कार्यकर्ते होते आणि त्यावेळेस ज्या महिला कार्यकर्त्या होत्या त्याच्याशी स्वतःला जोडून घेतलं आणि त्यांनी साधारणतः 40 नंतर आंबेडकरी चळवळीत वेगवेगळ्या कार्यक्रमात त्या असल्याचा उल्लेख आहे आणि त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवल्याचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर सीताराम बाबाजी लांडगे. आता मी हे सगळे नावं आणि अजून पुढच्या काही घटना सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं संकल्पनात्मक बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सीतारामजी लांडगे पुणे आणि परिसरात होते. केरू जाधव सोलापूर आणि त्या परिसरात होते. 35 साली जो बाबासाहेबांनं धर्मांतराची घोषणा केली होती, तर त्या धर्मांतराच्या घोषणेनं प्रभावित होऊन साधारणतः केरू जाधव यांनी 1936 मध्ये नायगाव मुंबई येथे जी इलाखा मातंग परिषद भरली होती, या इलाखा मातंग परिषदेमध्ये एक ठराव मांडला होता आणि तो ठराव हा केरू जाधव यांनी ही परिषद आयोजित केली होती आणि तो ठराव साधारणतः मी पुढे वाचून दाखवणार आहे या परिषदेतला ठराव, पण तो ठराव त्यांनी मांडला होता आणि ते नंतरच्या काळात दादासाहेब गायकवाड त्यांच्या संपर्कात होते. श्रीपती अंकुश शिंदे हे आजही उस्मानाबाद आणि त्या परिसरामध्ये परिचित आणि लोकांच्या आठवणीत असणारं नाव आहे. तर श्रीपती अंकुश शिंदे हे मांडव्यामधले होते, कळंब तालुका, आजचं सोलापूर जिल्हा. तर मातंग समाजातले ते एक मातंबर आणि भौतिक सुबकता असणारे ग्रस्त होते, कुटुंब होतं आणि ते बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झाले होते आणि
त्यांचा जो बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन बुद्धाच्या मार्गानं जाण्याचा जो मार्ग होता तो निश्चित झाला होता। त्यावेळेस निजाम काळामध्ये ते सुरुवातीला डाकू होते, परिचित होते, डाकू श्रीपती म्हणून। पण बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली नंतर जी मुवमेंट उभी राहिली तर त्या मुवमेंटमध्ये त्यांनी स्वतःचा सहभाग नोंदवलेला आहे। बाबासाहेबांनी 1941 साली तडवळ्यामध्ये एक मागमार वतनदार परिषद घेतली होती। तर त्या तडवळ्याच्या परिसरामध्ये या श्रीपती शिंदेंचा मोठा उल्लेख आहे। त्यांनी त्यावेळेस साधारणतः त्या परिषदेसाठी जी तजवीज केली होती ती उल्लेखनीय आहे। त्या काळात मातंग परिषदेत श्रीपती जाधव उपस्थित असताना त्यांनी बाबासाहेबांचा उल्लेख वादळाने झपटलेला माणूस वगैरे असा केला होता। आणि नंतर श्रीपती जाधव हे थोडंसं म्हणजे ती खूप महत्त्वाची घटना आहे। 32 मध्ये जी गोलमेज परिषद झाली होती तर त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब हे अस्पृश्यांचे नेते आहेत असे सांगणारी जी तार आहे ती तार त्यांनी किंवा टेलिग्राम हा त्यांच्या गावातून सोलापूरला जाऊन केल्याची ती नोंद आहे। आणि उद्धारकर्ते बाबासाहेब आहेत वगैरे असा त्याच्यात उल्लेख आहे। शांताबाई सट्टे मुंबईच्या परिसरामध्ये या महिला कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे। नंतर जिजाराम पवार राजगुरू, भिकाजी भोसले मुंबई आणि परिसरात। आता हे जे काही 20-25 कार्यकर्त्यांची ही सगळी मी जे काही इतिहास मी सांगण्याचा प्रयत्न याच्यासाठी केला की बाबासाहेबांच्या हयातीमध्ये सुद्धा मातंग समाजाचा आंबेडकरी चळवळीतला सहभाग जो आहे तो सहभाग आपण लक्षात घेण्याची गरज आहे। म्हणजे आजही महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर बौद्धांनंतर आंबेडकरी विचारांचं सार्वत्रिकीकरण करणारा समाज म्हणून आपल्याला मातंग समाज किंवा या समूहाकडे पाहता येईल। परंतु मला स्वतःला असं वाटतं की हे जे काही आंबेडकरी चळवळीतलं त्यांचं योगदान जे आहे त्या योगदानाच्या अनुषंगानं किंवा त्यांच्या सहभागाच्या अनुषंगानं त्या चर्चेचं थोडंसं सार्वत्रिकीकरण होण्याची गरज आहे किंवा त्यांच्या सहभागाची नोंद घेण्याची गरज आहे।